झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आणि इथं आल्यानंतर या भागातील रोड आणि सगळा विकास बघून खऱ्या अर्थानं आनंद झाला। महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या आमदारांनी केलेलं उत्तम काम या ठिकाणी दिसलं आणि मी भारावून गेलो। आज माझा समाज माझ्या समोर या ठिकाणी बसलेला आहे। आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्यात राहतात, छत्रपती शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूरमध्ये राहतात आणि त्याच अण्णाभाऊ साठेंचे वंशज आज माझ्या शेजारी बसलेले। त्याच्यापेक्षा मोठा दिवस आपल्या उदगीरकरांसाठी नाही असं मला वाटतं। ही वंश परंपरा जपणारे माननीय सचिन भाऊ साठे आज ते महाराष्ट्रावर फिरतात, समाज एकत्र करतायत आणि तरुण म्हणून यापुढे आम्ही संजय भाऊ एकत्र काम करत राहणार आहोत। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि त्या घटनेचा परिपाक म्हणून आज मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातंग समाजाला विधान परिषद भारतीय जनता पार्टीने दिली। काँग्रेसच्या सत्ता काळात काँग्रेस झोपलेली होती। काँग्रेसने फक्त आमच्या समाजाचा वापर केला आणि त्यांना कधीही वाटलं नाही की आमच्या समाजाचा आवाज विधान परिषदेत किंवा राज्यसभेत जावा। बनसोडे साहेब, मी ज्यावेळेस माझी या ठिकाणी विधान परिषदेला सदस्य म्हणून नियुक्ती झाली त्याच्या तिसऱ्या दिवसानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रा या नावाने संवाद यात्रा करतोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मागासवर्गीय समाजाच्या वस्तींमध्ये आणि खास करून मातंग समाजाच्या वस्तींमध्ये जातोय। तिथं गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल असं मला वाटतं सचिन भाऊ, तर लोकांचा सगळ्यात तिथला लोकल जो प्रश्न घरकुलाचा असतो, पाण्याचा असतो, रस्त्यांचा असतो आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एक प्रश्न महत्वाचा मला जाणवला की प्रत्येकाला वाटतं की अण्णाभाऊंचं स्मारक आमच्या इथं असावं आणि 30 निवेदनं मला त्या ठिकाणी मिळालेली जास्तीत जास्त। पण इथं आल्यानंतर अनेक लोक भेटले आणि मला एकही निवेदन मिळालं नाही, कारण हा समाजाचा प्रश्न महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा कोणी ओळखला असेल तर तो आपले मंत्री माननीय संजय भाऊ यांनी ओळखला। आज समाज आपल्याकडे प्रचंड आशेने बघतोय आणि मला असं वाटतं की आस ही आज लागलेली आहे आणि ती आस ओळखण्याचं काम आज माननीय संजय भाऊ यांनी केलं। म्हणूनच आज आस म्हणजे काय, ए म्हणजे आम्ही, एस म्हणजे संजय भाऊ आणि एस म्हणजे सचिनजी, ही आस एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी केलं। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार आपल्या समाजाबरोबर किती परफेक्टपणे काम करतंय याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी उदगीरमध्ये आल्यानंतर कळलं। ज्या दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला भारताला माहिती होते, महाराष्ट्राला माहिती होते आणि साता समुद्रपार रशियालाही माहिती होते। पण त्या रशियाला मध्ये जाऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 4 दिवस राहून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बनवलं आणि तिथला खरा प्रवास महायुतीचा आपल्या समाजाबरोबर चालू झाला। त्यानंतर महायुती सरकार आलं। तुम्हाला माहिती आहे काँग्रेसच्या काळामध्येच महामंडळ बंद पडलं। महामंडळ 7 वर्ष बंद होतं। एका वर्षाचा महामंडळाचा निधी 300 कोटी रुपये असतो। जवळजवळ 2100 कोटीचं नुकसान आमच्या समाजाचं झालं। महायुती सरकार आल्यानंतर ते महामंडळ चांगल्या पद्धतीने चालू झालं। 1 लाखाची योजना असेल, 5 लाखाची योजना असेल, 7 लाखाची योजना असेल, या सगळ्या योजना या महायुती सरकारच्या काळात चालू झाल्या आणि लवकरच 15 लाखाची थेट योजनाही आपण आणतोय। लक्षात घ्या, महायुती सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री असलेले माननीय अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही भक्कमपणे काम करतात। त्यानंतर लहुजी वस्ताद यांचं साळव्यांचं स्मारक पुण्यामध्ये व्हावं अशी इच्छा आपल्या समाजाची होती। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ते 5 एकरची जागा दिली। त्यानंतर माननीय अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन ती 5 एकरची जागा सोडून घेतली आणि त्या ठिकाणी भव्य असं स्मारक आज होतंय, महायुती सरकारमुळे होतंय। समाज बांधवांना लक्षात घ्या।
आज पुण्यामध्ये ज्यावेळेस आपण जाऊ, संचिती हॉस्पिटलचा ब्रिज जर आपण चढला तर त्या ठिकाणी डाव्या बाजूला ही 5 एकर जागा सचिन भाऊ आपल्याला मिळालेली आहे. त्या समितीवर मी पण आहे. आताच मागच्या आठवड्यात माननीय अजितदादा पवार यांनी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर त्या ठिकाणी असं ठरलं की माननीय लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक होत असताना त्या ठिकाणी 35 फुटी ब्रांजचा पुतळा बनवायचा आणि पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले दर्शन कुणाचं होईल तर लहुजी बाबांचं होईल आणि ते दर्शन घेऊनच पुण्यामध्ये तुम्हाला यावं लागेल. त्याच्यानंतर सगळ्यांना कल्पना आहे की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं ही आपली इच्छा होती. 300 कोटी रुपये सँक्शन झालेले आहेत आणि पुण्यामध्ये चेंबूर येथे 300 कोटीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे. या सगळ्या घटना घडत असताना आपले माननीय मंत्री संजय भाऊ यांचा माझा चांगला परिचय. लहुजींचं स्मारक होत असताना त्यांचा स्वतःहून मला फोन येतो. अमित जी मी मंत्री आहे आणि माझ्या भागात मातंग समाज भरपूर आहे, अस्मिता त्यांची आहे, त्या ठिकाणी कोणाला फोन करायला सांग, मी आयुक्तांना फोन करतो, लवकर मीटिंग घे, अशा अशा पद्धतीने काम कर. हे गाईड करण्याचं काम कोण करतं? आमचा मोठा बंधू माननीय संजयजी करतात. काय त्यांचं आमचं नातं आहे? त्यांचं आणि माझं नातं एकच आहे. त्यांचं तुमचं आमचं रक्त एक आहे आणि म्हणूनच हा समाजाचा विकास करण्याचा बेडा त्यांनी केलेला आहे. आज 5 वर्षामध्ये एवढा मोठा निधी आणून आज ऐतिहासिक काम त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलंय. मी आज इथे बसलेल्या बहिणींना विचारतो, लाडकी बहीण योजनेचे किती फॉर्म आपण भरले? कोणी कोणी भरले? हात उंच करा. किती जणांच्या अकाउंटला पैसे आले? पहिला हप्ता आला? पहिला हप्ता आला ना तुम्हाला? किती लोकांना आला? हात वर करा. काहींना आला. दुसरा हप्ता लवकरच येईल. कारण का तर तुमचे आमदार या ठिकाणचे मंत्री खंबीर आहेत. आज मी त्यांना विचारलं, भाऊ आपण फॉर्म किती भरले? ते म्हणले 70,000 फॉर्म भरले. मी भाऊ अनेक विधानसभा मी फिरलोय, 50,000च्या वर कुणी आकडा सांगितला नव्हता. 70,000 बहिणी जर तुमच्या बरोबर असतील, कुणाची ताकद तुम्हाला या विधानसभेत बाहेर काढण्याची? भाऊ म्हटले मी फक्त फॉर्मच नाही भरले तर मी साड्याही त्यांना दिला, कारण माझ्या बहिणी आहे आणि माझ्या बहिणींना भाऊ म्हणून माझं कर्तव्य त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा भाऊ सगळ्या विधानसभेत मिळाला तर महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कल्याण होईल. लक्षात. आज लाडकी बहीण योजना असतील, अनेक योजना साकारत असताना आज महायुती सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मी भाऊंना विचारलं, सचिन भाऊ की या ठिकाणी आपण काय करत आहात, नेमकं कसा प्रस्ताव आहे? ते मला म्हटले की लातूरमध्ये खऱ्या अर्थानं मातंग समाजामध्ये सगळ्यात दिग्गज आणि हुशार मंडळी आहेत. भाऊ खरंच आहेत बरं का, कारण व्हॉट्सअपवर किंवा भाषणात कुठेही चूक झाली तर लातूरमधनं पहिला फोन मलाच येतं, भाऊ असं नाही असं बोललं पाहिजे. मग ते आमचे मस्के साहेब असतील किंवा इथले सगळे PhD होल्डर असतील, सगळे महाराष्ट्रातले मातंग समाजातले तज्ञ मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळे तुम्हाला पण अभ्यासपूर्वकच काम या ठिकाणी करावं लागणार आहे. मी भाऊंना विचारलं नेमकं इथे आपण काय करणार आहे? ते म्हणले मी असं मंगल कार्यालय करतोय आणि मंगल कार्यालय करत असताना या ठिकाणी मी MPSC आणि UPSC केंद्र करतोय आणि RTची जी घोषणा झाली आहे आपण जी केलेली आहे त्या RTची घोषणा करत असताना MPSC UPSC सेंटर इथं होणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्याचं RTचं कामही इथनं आपल्याला चालू करता येऊ शकतं. एवढा मोठा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलाय. मला कौतुक वाटतंय. आज RTची ज्यावेळेस घोषणा झाली अनेकांचे मला फोन आले, पण त्यातला सगळ्यात पहिला फोन हा संजय भाऊ बनसोडेंचा होता. त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की RTची घोषणा झाली, अत्यंत चांगलं झालं. कारण का? ते म्हटले माझं त्यात स्वार्थ आहे, कारण RTतनं MPSC UPSC मुलं होणार आहेत, पण सगळ्यात मोठी ताकद आणि सगळ्यात मोठे आमचे ऑफिसर हे माझ्या मतदारसंघातनं होतील याची मला खात्री आहे. त्यांना आपल्या समाजावर एवढा विश्वास आहे. भाऊ मगाशी मी सांगत होतो, महायुती सरकारनं माननीय अजितदादा पवार असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी आपल्याला भरपूर काही दिलं. पण हे सगळं देत असताना आमच्या मनात खंत होती. बार्टीचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं, पण RT मधनं आम्हाला RT मिळाली पाहिजे होती. RT मधनं आमच्या समाजामध्ये आज एकही IAS ऑफिसर नाहीये. ती खंत मनाला लागलेली होती आणि ती खंत पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. तुम्ही लक्षात घ्या माता भगिनींनो की आज महायुती सरकारने जे काम केलंय ते वाखणण्याजोगं आहे. आपल्या 7 पिढ्यांचं काम या ठिकाणी पुढे झालेलं आहे. विषयीचं माननीय सगट साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलं. या ठिकाणी प्राध्यापक मस्के सारखे तज्ञ लोक आपल्या ठिकाणी बसलेली आहेत. आपल्याला प्रचंड फायदा होणार आहे.
येणाऱ्या 7 पिढ्यांमध्ये जे घडलं नाही ते घडवण्याचं काम या सरकारने केलंय. त्यामुळं लक्षात घ्या बंधूंनो, भगिनींनो, आयांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुती सरकार बरोबर आणि आपल्या आमदाराबरोबर राहणं तेवढंच गरजेचं आहे. मी मागाशी भाऊंना म्हटलं, भाऊ तुम्ही आता 1.5 महिन्यांनी इलेक्शन आहे, आता हे तुम्हाला सगळं काम करायचं आहे. ते म्हटले मी हे निवडणुकीसाठी केलेलं नाही, मातंग समाज माझा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजातले अधिकारी व्हावेत, हे सभागृह त्यांना वापरायला मिळालं म्हणून हे मी सगळं केलेलं आहे. पण माझी तुम्हाला विनंती राहील, समाजाचं नेतृत्व म्हणून माझी विनंती राहील, मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा मुलगा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार आलंच पाहिजे आणि महायुती सरकार येण्यासाठी आपल्या भागातील आमच्या महायुतीचा उमेदवार हा निवडून दिलाच पाहिजे. आज इतिहास जर आपण पाहिला, काँग्रेसने आपला फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे वापर केला, पण हे सगळं करत असताना या 5 वर्षामध्ये मातंग समाजामध्ये जे घडलं नाही ते घडवण्याचं काम आमच्या सरकारने केलंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुती सरकार बरोबरच राहायचं आहे. आज अनेक मंडळी भाषणं करतात, काँग्रेसने पण बऱ्याच ठिकाणी भाषणं करतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते केलं ते केलं, पण तुमची दानत का नाही झाली एवढ्या वर्ष आमच्या समाजासाठी या गोष्टी करण्याची. आज इथं अनेक वयस्कर मंडळी बसलेली आहेत, अनेक वयस्कर लोक बसलेली आहेत. मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो, आज उद्याच्या काळामध्ये या सरकारने मातंग समाजाला एवढं काय दिलंय, आरटीच्या माध्यमातून आपल्याला आपली मंडळी ऑफिसर्स मिळतील, शासकीय मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये महामंडळात अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून येतील. या ठिकाणी एवढी मोठी मोठी स्मारकं होत आहेत, ती स्मारकं फक्त आल्यानंतर आपण वंदन तर करणारच आहोत, पण शैक्षणिक दृष्ट्या प्रगती करणारी ही सगळी स्मारकं आपल्याला ह्या युती सरकारच्या काळात मिळाली, हे आपण विसरून जाता कामा नये. आज मी भाऊंना म्हटलं, भाऊ इथं आपण स्मारक करताय, अजून आपला मतदारसंघ कसा आहे? ते म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी या ठिकाणी मोठं स्मारक करतोय. एवढंच नाही तर जळकोट या ठिकाणी पण 1 करोड रुपये 2 करोड रुपये भाऊंनी दिलेत आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचं स्मारक होतंय. मला भाऊ प्रामाणिकपणे सांगतो, मी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र फिरतोय, पण एवढे मोठी स्मारक आपल्या ह्या एकाच मतदारसंघात मला दिसत आहे. यातनं आपल्याविषयी त्यांचं प्रेम आपल्याला दिसतंय. याआधी एवढं काम का नाही झाली याचा विचारही आपण केला पाहिजे. आज आपण त्यांना निवडून दिलं त्यामुळे ते मंत्री झालेत. आज आपण त्यांना निवडून दिलं म्हणून एवढा विकास या ठिकाणी होतोय. आज आपण त्यांना निवडून दिलं म्हणून अण्णाभाऊंचे वंशज आणि या ठिकाणी आम्ही एकत्र आलोय. आज आपण त्यांना निवडून दिलं म्हणून मातंग समाजाला पहिल्यांदा विधान परिषद देण्याचं काम ह्या महायुती सरकारने केलंय. मगाशी माननीय मान्यवरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं की भाऊ उपमुख्यमंत्री होणार आहेत किंवा भाऊ आणखी काही होतील. भाऊ आमच्या शुभेच्छा आहेत, कारण तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना अशा प्रकारची मदत जर समाजाला करत असाल तर आणखी वरच्या पोस्टला गेल्यानंतर आणखी काय काय देतात हे इथं सांगण्याची मला गरज वाटत नाही. त्यामुळे येणारा काळ हा खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीचा काळ आहे आणि या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं काम माननीय बनसोडे साहेबांच्या वतीने या ठिकाणी होतंय. त्यामुळे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करणार आहे, सचिन भाऊ, ज्या सरकारने अण्णाभाऊ साठेंचं खऱ्या अर्थानं नाव रोशन करण्याचं काम केलं त्या सरकारसाठी सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. आपण सामाजिक क्षेत्रात काम करत आहात, पण मला आपल्याला अत्यंत अभिमानाने सांगायचंय, महायुती सरकार हे एकमेव सरकार आहे की जे मातंग समाजाची काळजी करत आहे. मी बारामतीमध्ये परवा दिवशी